नमस्कार. जीवन मूल्य ह्या कार्यक्रमामध्ये मी माधवी आपल्या सर्वांचं स्वागत करीत आहे. जीवन मूल्य कार्यक्रमामधून मिळत असलेली माहिती दर्शको तुम्हाला नक्कीच उपयोगास पडत असेल असा माझा विश्वास आहे. विविध विषय आपण नेहमी हाताळत असतो. मागच्या वेळेस आपण राजयोगावर डॉक्टर सचिन परब यांच्याशी चर्चा केली होती. राजयोगामध्ये अजूनही काही गोष्टी आहेत ज्याची आपल्याला माहिती घ्यायची आहे आणि तीच माहिती घेण्यासाठी आज आपल्यासोबत स्टुडिओमध्ये उपस्थित आहे आदरणीय डॉक्टर सचिन परबजी. डॉक्टर साहेब तुमचं खूप खूप स्वागत आहे. ओम शांती. ओम शांती. डॉक्टर साहेब, राजयोगाबद्दलची माहिती तुम्ही खूप आम्हाला दिली होती, ज्याच्यामध्ये आम्हाला तुम्ही सांगितलं की कसं एखादी व्यक्ती आत्मअभिमानी होऊ शकते, परमात्मा अभिमानी होऊ शकते, त्याला कशी आपली स्मृती बदलायची आहे, आपल्यामध्ये जे नेगेटिव्हिटी आहे, ज्या नकारात्मक भावना आहेत त्यांना कशा आपण काढू शकतो, ब्लॉकेजेसना कसं काढू शकतो, रोगांपासून आपण कसं दूर होऊ शकतो, कितीतरी गोष्टींचं जिथे वाईट वाटत असतं ज्याला आपण भोग समजत असतो त्याच्यातून पण कसं आपण उपराम अवस्थेमध्ये राहू शकतो, हे सगळं तुम्ही आम्हाला खूप सुंदररित्या सांगितलं. परंतु ह्याची एक विशिष्ट विधी आहे का, आणि जर ती आहे तर ती कोणती आहे हे थोडं आम्हाला स्पष्ट करून सांगावं. राजयोग हा 7 दिवसांचा कोर्स आहे बेसिक. जसं आपण अगोदर पण पाहिलं, तुम्ही विश्वामध्ये कुठेही जा, हा 7 दिवसाचा कोर्स तुम्हाला दिला जाईल, निःशुल्क दिला जाईल. तर ह्याच्यामध्ये ज्ञान पहिलं दिलं जातं की आपण कोण आहोत, आपण कुठून आलो, आपल्याला कुठे जायचं, आपण किती जन्म घेतो, सगळे धर्म केव्हा येतात आणि परमात्मा केव्हा येतो आणि परमात्म्याचं दिव्य कर्तव्य काय आहे, हे सगळं आपण समजून घेतल्यावर मग आम्ही राजयोगाचा अभ्यास करतो. तर त्याच्यामध्ये प्रमुख 5 स्टेजेस आहेत. पहिल्या स्टेजमध्ये आपण सुरुवात करतो किंवा ज्याला इनिशिएशन म्हणतात. इनिशिएशन मध्ये तुम्ही सुरुवातीला तुम्ही अशा कोणत्याही जागे बसा. सर्वसाधारणपणे जागा फिक्स असलेली चांगल्या आहे, त्या जागेमध्ये बसून तुम्ही स्वतःला सुखासनामध्ये ठेवा. मग तुम्ही झोपून, बसून, उभं राहून, चालता फिरता देखील याचा अभ्यास करू शकता. पण सुरुवातीला आम्ही असं सजेस्ट करतो की तुम्ही एका ठिकाणी बसून, जर तुम्हाला गुडघ्याला कमरेला त्रास असेल तुम्ही खुर्चीवर बसून देखील करू शकता. जर तुम्ही मांडी घालू शकला तर मांडी घालून तुम्ही एका जागेवर स्थिर बसायचं आहे आणि मग स्वतःशी संवाद साधायचा आहे. काही असे विचार आपल्या मनामध्ये आणायचे ज्याला आम्ही दुसरी अवस्था म्हणतो, ज्याला मेडिटेशन किंवा कॉन्टेम्प्लेशन, चिंतनाची अवस्था. स्वचिंतन तुम्ही करायचं आहे की मी कोण आहे, का मी हे शरीर आहे की शरीरापेक्षा भिन्न चैतन्य शक्ती आहे. शरीर लहानपणी एवढं होतं, त्याला खायला प्यायला दिलं, ते मोठं झालं आणि एक दिवस जाणार आहे, पण मी कोण आहे, असा तुम्ही स्वतःला प्रश्न विचारला तर मन बुद्धीला प्रश्न विचारते आणि बुद्धी आपोआप उत्तर देते की मी शरीरापेक्षा भिन्न एक चैतन्य शक्ती आहे. आणि ही चैतन्य शक्ती कुठे राहते, तर शरीरामध्ये 2 डोळ्यांच्या मध्ये जिथे मेंदूचं स्थान आहे तिथे ती राहते. अज्ञात चक्र ज्याला म्हणतात, तिथे ही आत्मा निवास करते. आणि ह्याचं रूप काय आहे, तर ही एक अतिशय सूक्ष्म दिव्य ज्योतिबिंदू स्वरूप आहे. सूक्ष्म दिव्य ज्योतिबिंदू स्वरूप, ज्याला आपण काजव्यासारखं म्हटलेलं आहे, एक चमकणारा, ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार, तो चमकणारा सितारा, दिव्य अविनाशी सितारा आहे. तर हळूहळू आपण स्वतःशी संवाद साधता साधता एक यात्रा तयार करतो आणि यात्रेद्वारे आपण आपल्या घरी जातो. घरी म्हणजे 5 तत्वांच्या पलीकडे, जिथून आत्मा या सृष्टीवर आलेली त्या परमधाम मध्ये, भगवद्गीतेमध्ये ज्याचं नाव दिलेलं आहे परमधाम किंवा दिव्यधाम, जिथे परमात्मा निवास करतो, जे आपलंही घर आहे, जे लाल सुनहरा प्रकाशाने भरपूर आहे, 6th एलिमेंट ज्याला म्हटलेलं आहे, त्या एलिमेंट मध्ये आपण तिथे जातो आणि तिथे आपण परमात्मा चिंतन करायला लागतो. पहिलं आत्मचिंतन आणि मग परमात्मा चिंतन. तर तो परमात्मा कसा आहे, तर तो शांतीचा सागर आहे, पवित्रतेचा सागर आहे, आनंदाचा सागर आहे, सुखाचा सागर आहे, सर्व शक्तिवान आहे. असं परमात्म्याच्या गुणाचं चिंतन केलं तर 4थ्या स्टेजमध्ये काय होतं, आपण त्या हळूहळू बोलता बोलता त्या स्टेजमध्ये ऍब्सॉर्ब व्हायला लागतो. परमात्म्याकडून शक्तीचा प्रवाह आपल्याकडे यायला सुरुवात होतो. जेव्हा आपण आपली मन आणि बुद्धी त्या परमधाम मध्ये स्थित व्हायला लागते. तर पहिलं इनिशिएशन, दुसरं कॉन्टेम्प्लेशन, तिसरं कॉन्सन्ट्रेशन, 4थं रिअलायझेशन. तर पहिल्या स्टेजमध्ये सुरुवात करून स्वचिंतन, आत्म अभिमानी, मग परमात्मा अभिमानी आणि मग परमात्मा अनुभूती आपल्याला व्हायला लागते, रिअलायझेशन. आणि जेव्हा ही परमात्मा अनुभूती होते, परमात्मा शक्ती आणि गुणांचा अनुभव व्हायला लागतो, असं वाटतं एक निरंतर प्रवाह माझ्याकडे येतो आहे. जसं आपण पाहिलं की समुद्र किनारी गेल्यावर त्या समुद्राला सांगावं लागत नाही तुझी थंड हवा मिळते, आपोआप हवा येते. तर लक्षण आहे की तुम्ही तिथे पोहोचल्याबरोबर तुम्हाला तो प्रवाह अनुभव व्हायला लागतो.
आणि जेव्हा ती शक्ती आपल्यामध्ये यायला लागते त्या शक्तीमुळे इंग्रजीमध्ये आम्ही असं म्हणतो की वेन यू रिअलाइज यू चेंज. रिअलायझेशन झाल्याबरोबर आपल्यामध्ये शक्ती आपल्याला परिवर्तन करायला लागते आणि आपल्यातले दिव्य गुण सरफेसला येतात, वर येतात आणि आपल्यामधलं श्रेष्ठ परिवर्तन लोकांना दिसून येतं. तर इनिशिएशन, कॉन्टम्प्लेशन, कॉन्सन्ट्रेशन, रिअलायझेशन आणि चेंज या 5 अवस्था राजयोगाच्या आहेत. डॉक्टर साहेब तुम्ही खूप छान सांगितलं की आधी आत्म अनुभूती हवी आहे, नंतर परमात्मा अनुभूती हवी आहे म्हणून, किंवा त्याच्यामधून परमात्म्याकडून मिळणाऱ्या शक्तींचा अनुभव केला पाहिजे. ह्या सर्व गोष्टी नक्कीच राजयोगामध्ये तुम्ही अनुभवही आम्हाला करून दिलाय, परंतु अगदी सविस्तर सांगितल्यामुळे अजून थोडी या गोष्टी आम्हाला स्पष्ट झाल्या. परंतु अजून एक प्रश्न नेहमी उत्पन्न होत राहतो. जसं मागच्या काही सत्रांमध्ये आपला चर्चा झालेली होती की एक ऊर्जा जी परमात्म्याकडून आत्म्याला मिळत असते तिला आपण कंझर्व कसं करून ठेवा, तिचा साठा आपण कसा करून ठेवावा. तर त्याच्यासाठी जेव्हा प्रसंग असेल तर एखादी व्यक्ती करायची विचार करत असेल, किंवा मी आता तसाच विचार करते की परिस्थिती आली की आपण आठवण करूया म्हणून, पण असं काही आहे का की ठराविक वेळेला किंवा किती वेळ एखाद्याने किंवा कोणकोणत्या वेळी एखाद्या व्यक्तीने परमात्म्याची आठवण करावी, असं काही स्पेसिफिक असं काही ठरलेलं आहे का राजयोगामध्ये? तुम्ही फार छान बोललात की तुम्ही म्हणालात की जेव्हा परिस्थिती येते तेव्हा लोक परमेश्वराकडे जातात. मला कबीराचा एक सुंदर दोहा आठवत आहे. संत कबीर यांनी म्हटलेलं आहे की सुख में सिमरण कोई न करे, दुख में सिमरण सब करे, सुख में करे न कोई, जो सुख में सिमरण करे तो दुःख काय को होय. जेव्हा आपल्याला प्रॉब्लेम येतात तेव्हा परमेश्वराकडे जाण्यात अर्थ नाहीये. जावं जरूर जर तुम्हाला सपोर्ट मिळत असेल तर. पण मी असं म्हणतो की आता पण आम्ही मॅनेजमेंटमध्ये सांगतो की यू हॅव टू बी प्रोएक्टिव्ह. प्रोएक्टिव्ह म्हणजे तुमची प्लॅनिंग पहिल्यापासून असली पाहिजे. आणि लोकांचं असं मान्यताची होती, एक मान्यता तुम्ही आता जर म्हणाला की प्रॉब्लेम येतो तेव्हा आम्ही परमेश्वराकडे जातो, त्याला साकडं घालतो किंवा त्याला आम्ही नैवेद्य चढवतो. ठीक आहे, लोकांची भावना आहे, त्यांनी जरूर केलं पाहिजे. पण मी असं म्हणेल की प्रार्थना किंवा मेडिटेशन हे स्टेअरिंग व्हील नाही की जेव्हा प्रॉब्लेम येईल तेव्हा आपण वापरायचं. इट्स अ स्टीअरिंग व्हील, तुम्हाला कंटिन्युअसली वापरता आलं पाहिजे. तर आपण या अवस्थेत जाण्यासाठी खरं म्हणजे लोक आम्हाला म्हणतात की किती वेळा आम्ही मेडिटेशन केलं पाहिजे. तर मेडिटेशन हे काय 10-20 मिनिटं करण्याचं नाहीये. मेडिटेशन किंवा योग हा काय लावायचा नसतो. योगी जीवन जगायचं असतं, जीवन निरंतर असतं आणि योग नुसतं लावायचा असतो. तर अगोदर पण आम्ही सांगितलं राजयोग हा एक दृष्टिकोन आहे, ठीक आहे ना, जीवनाकडे पाहण्याचा, आणि हे योगी जीवन आहे. डेफिनेटली सुरुवातीला तुम्हाला एका जागेवर बसून थोडा वेळ ध्यान केलं पाहिजे, पण लक्ष ठेवलं पाहिजे की निरंतर त्या अवस्थेमध्ये मला राहायचं आहे. आणि ह्याच्यासाठी सगळ्यात सुंदर वेळ जी आम्ही पाहतो ती म्हणजे पहाटेची वेळ. तर पहाटे 2 ते 5 ही जी वेळ आहे ह्याला अमृत वेला म्हटलेलं आहे. अमृत समान वेळ आहे. का अमृत वेला आहे? तर भरपूर कारणं आहेत. सायन्सनी पण आधुनिक वैद्यकशास्त्र आपल्याला सांगतात की सकाळी 4 वाजता आपल्या शरीरामध्ये डायर्नल व्हेरिएशन असतात, वेगवेगळे स्राव निघतात. तर 4 वेळेला जे स्राव निघतात त्या वेळेला जर आपण एकाग्र झालो तर त्याचा इफेक्ट सुंदर आपल्या शरीरावर होतो. म्हणून 4 वाजताची वेळ फार सुंदर आहे. पण तुम्ही 2 आणि 5च्या दरम्यान केव्हाही मेडिटेशनला बसू शकता. कमीत कमी 20 मिनिटं, जास्तीत जास्त तुम्ही एका जागेवर बसून पाऊण तास ते 1 तास बसू शकता. तुमच्या सरावाने ही वेळ आपोआप वाढत जाते आणि तुम्हाला घड्याळाकडे बघण्याची आवश्यकता नाही. जसं आम्ही आता बसतो, आम्ही घड्याळाकडे बघून योग करत नाही, पण त्या अवस्थेमध्ये आम्ही लॉस्ट होतो. तर वेळ किती झाला हे कळत नाही. तर त्या अवस्थेमध्ये जास्तीत जास्त राहायचा प्रयत्न आहे. तुम्ही म्हणाल एवढ्या लवकर कोण उठतं हल्ली, कारण आम्ही झोपतो 12 नंतर. तर आम्ही असं पुन्हा सांगू की जेवढं जमेल तेवढा लवकर झोपायचा प्रयत्न करा आणि सकाळी लवकर उठायचा प्रयत्न करा. जेव्हाही तुम्ही सकाळी उठाल, ही आयडियल टाइम आहे, त्यावेळेला उठून तुम्ही 20 ते 25 मिनिटं किंवा अर्धा तास ध्यानामध्ये बसा. परमात्मा शिव बाबांकडून शक्ती घ्या. पण एक नियम तुम्ही फॉलो करा की ती तुमची जागा फिक्स ठेवा. जसं प्रत्येक घरामध्ये एक देवारा असतो आणि ती देवाराची जागा फिक्स असते, तसं तुमचं स्थान आणि वेळ जर तुम्ही फिक्स ठेवली तर हळूहळू काय होईल की तुमच्या शरीरामध्ये एक घड्याळ तयार होईल. जसं बाहेर घड्याळ आहे तसं आपल्या शरीरामध्ये पण एक घड्याळ आहे. जर आपण चहा पिण्याचा, जेवणाचा आणि झोपण्याचा टाइम फिक्स ठेवला तर आपोआप त्या वेळेला शरीर आपल्याला सूचना देतं. आणि हळूहळू आम्ही असं बघितलं की त्या जागेमध्ये आम्ही गेल्याबरोबर आम्हाला त्याचा अनुभव व्हायला लागतो. तर ही जागा, स्थान तुम्ही तुमचं फिक्स ठेवा आणि वेळ फिक्स ठेवा.
तर हळूहळू काय होईल की तुम्हाला त्याची सवय व्हायला आणि एकदा तुम्हाला त्याचा अनुभव व्हायला लागला की तुम्ही ऑटोमॅटिकली त्या स्टेजमध्ये राहायला लागाल. तर मिनिमम 20 मिनिटं सकाळी आणि संध्याकाळी झोपण्यापूर्वी, सकाळी उठल्यानंतर आणि रात्री झोपण्यापूर्वी आणि दिवसभरामध्ये प्रत्येक तासामध्ये 1 मिनिट फक्त परमात्म्याशी आपण कनेक्शन जोडलं मन आणि बुद्धीने, तर दिवसभर ही अवस्था आपली राहू शकते. आणि दिवसभर जर आपण ही अवस्था मेंटेन केली तर त्याचा आपल्या झोपेवर पण परिणाम पडतो आणि रात्री झोपेमध्ये पण आपली क्वालिटी ऑफ स्लीप म्हणजे 24 तास तुम्ही त्या अवस्थेमध्ये राहता आणि ह्याला निरंतर योग म्हटलेला आहे. तर ह्या अवस्थेमध्ये आपण प्रयासाने प्लॅनिंगने पोहोचू शकतो. डॉक्टर साहेब किती छान तुम्ही सांगितलं. जसं आता नेहमीच आमच्या हातामध्ये मोबाईल असतो, तो त्याला आम्ही सकाळी एकदा चार्ज करतो आणि संध्याकाळी एकदा चार्ज करतो. अगदी तसंच तुम्ही सांगितलंय की आत्मा जी आहे तिला सकाळी थोडा वेळ चार्ज करायचंय, संध्याकाळी चार्ज करायचंय. आधीमध्ये कुठे डिस्चार्ज होत असेल तर त्याच्यासाठी तुम्ही सांगितलं की 1 मिनिटं फक्त, काही फार कठीण नाहीये 1 मिनिटामध्ये परमात्म्याला आठवण करणे, परंतु किती त्याच्यामधून प्रचंड आपल्याला प्राप्ती होणार आहे त्याचा नक्कीच आम्हाला अनुभव पण होतो तुमच्या शब्दातून पण आणि तुम्ही करता पण. परंतु डॉक्टर साहेब काही विशेष अशा धारणा असतात का ह्यासाठी करण्यासाठी? कारण कित्येकदा तरी आम्ही बघतो की प्रयत्न खूप चाललेले असतात पण फार म्हणजे वेळ प्रयत्न करण्यामध्येच फार जात असतो आणि अनुभव कधी कधी फार कठीण होतो. तर नक्कीच काहीतरी, जसं तुम्ही ब्लॉकेज हा शब्द वापरता तसं काहीतरी ब्लॉक्स असतील, काहीतरी रोखून ठेवत असणार आहे. तर अशा काही विशिष्ट धारणा आहेत का ज्या तुम्ही ब्रह्मकुमारीमध्ये फॉलो करतात जेणेकरून तुम्हाला एकदम सहज वाटतं? आणि तुम्ही मागच्या काही सत्रांमध्ये सुद्धा म्हणलेला की हा सहज राजयोग आहे. तर थोडंसं आम्हाला ह्या धारणांबद्दल काहीतरी स्पष्ट सांगाल का? एक गोष्ट बायबलमध्ये सांगितली जाते की काही लोक ती होडी असतात, होडी वळवण्यासाठी रात्री निघतात आणि ते नशेमध्ये असतात आणि त्यांना दुसऱ्या तीरावर जायचं असतं. तर ते रात्रभर होडी वळवत राहतात आणि सकाळ जेव्हा होते त्यांना वाटतं आपण पोचलेलो आहोत आणि ते बघतात तर ते जिथून सुरुवात त्यांनी केलेली असते तिथेच असतात ते, कारण त्यांनी आपला जो अँकर जो आहे तो अँकर सोडलेला नसतो. त्यामुळे तुम्ही किती मेहनत केली तो अँकर तुम्हाला खेचत असतो. आता हे फार सुंदर उदाहरण आहे की आत्मा एक पंछी आहे आणि आम्हाला फार आश्चर्य वाटतं की आपल्या मेंदूमध्ये देखील जर आपण मेंदूचं सेक्शन घेतलं तर त्याच्यामध्ये एक तुम्हाला हंसासारखा पक्षी दिसतो की लॅटरल व्हेंट्रिकल नावाचे 2 अशा पोकळ्या असतात ज्याच्यामध्ये CSF असतं फ्लुइड आणि कार्पस कॅलोझम आणि पिट्युटरी, त्या पक्ष्याचं मुख आहे आणि डोळे आणि तिथेच आत्मा निवास करते. तर आत्मा जरा पंछी आहे आणि आपण पण म्हणतो ना पंछी उड गया करके, जेव्हा एखादा व्यक्ती म्हणतो म्हणून तो पंछी उड गया, तर आत्मा पंछी आहे, तर हा पक्षी आहे तो उडण्याचा प्रयत्न करतो. पण तुम्ही विचार करा एखादा पक्षी उडत असेल त्याला कोण खालून खेचत असेल तर तो उडणार नाही किंवा तो भारी असेल तर तो उडू शकत नाही. तर म्हणून काही धारणा जर आपण जीवनामध्ये वापरल्या तर आपल्याला उडणं फार सहज होऊ शकतं. आणि या धारणा जेवढ्या जास्त आपल्या चांगल्या असतील तर त्यांनी आपला योग खूप सुंदर लागतो आणि आपल्याला लवकर अनुभव होतो. भरपूर लोक आमच्याकडे येतात ते घाबरतात की ब्रह्मकुमारीकडे गेलं तर सगळं सोडावं लागणार आणि या भीतीनेच ते राजयोग करत नाही. तर मी तुम्हाला सांगतो की काही सोडायची आवश्यकता नाही, जे काही सुटायचं असेल ते आपोआप सुटेल. तुम्ही फक्त परमात्म्याच्या स्मृतीमध्ये राहा. पण जर हे तुमचं असेल धारणा तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे ते म्हणजे तुमचं भोजन. आता भोजन हे कसं असावे ज्याने त्याने ठरवावं. तुम्ही स्वतःहून चेक करा की कोणतं भोजन घेतल्यावर माझ्यामध्ये एकाग्रता. तर जे भोजन तुम्हाला उत्तेजित करतं, कारण उत्तेजना झाल्यावर आपली एनर्जी जाते. जे भोजन मुळे तुम्हाला आळस येतो तर आळशी बनवणारा उत्तेजित करणारं जे भोजन आहे ते तुम्ही त्यागायला पाहिजे. ते तुमचं शरीर तुम्हाला सांगेल. मला भरपूर लोक विचारतात कांदा आणि लसूण हे काय चांगलं आहे, का खाऊ नये. म्हटलं जरूर खा. जर तुम्हाला ब्लड प्रेशर असेल, तुमची शक्ती, तुम्ही जरूर खा. पण तुमचं लक्ष काय जीवनातलं? तुमचं लक्ष जर श्रेष्ठ योगी बनायचं असेल मग त्याच्यासाठी हे ठीक नाही. बाकी आजार असेल तर जरूर खा. तर तुम्हाला ठरवायचं आहे की कोणतं जेवण तुमच्यासाठी चांगलं आहे. तर शुद्ध आणि पवित्र जेवण जेवढं आपण घेऊ तेवढे आपले विचार शुद्ध आणि पवित्र बनतात. सत्संगाचं फार महत्व आहे. रोज आध्यात्मिक सत्संग केला पाहिजे कारण चारी बाजूला निगेटिव्ह व्हायब्रेशन आहे. म्हणून आमच्याकडे रोज ब्रह्मकुमारी शाखेमध्ये कुठेही जा तुम्ही, रोज सकाळी 1 तास क्लास असतो ज्याला आम्ही मुरली क्लास म्हणतो. तर हे मुरली क्लास जरूर आपण ऐकले पाहिजे. हे परमात्मा शिव बाबाचे महावाक्य आहे, त्याच्यामध्ये ताकद आहे. तीच ताकद तुम्ही स्वतःमध्ये भरली तर दिवसभर तुम्ही येणाऱ्या परिस्थितीला सामोरे जाऊ शकता.
पॉझिटिव्ह राहू शकता, दिव्य गुणाचा आपण धारणा केली पाहिजे आणि जेवढं होईल तेवढं आपण आपल्याला स्वच्छ ठेवलं पाहिजे. स्वच्छता पण फार जरुरी आहे. जेवढी स्वच्छता आपल्यामध्ये असते शारीरिक आणि मानसिक, ही स्वच्छता आपल्याला परमात्म्याजवळ लवकर घेऊन जाते. कारण परमात्मा पवित्रतेचा सागर आहे, त्याला स्वच्छता फार आवडते. जेवढी आपल्यामध्ये शारीरिक आणि मानसिक आणि आध्यात्मिक स्वच्छता असेल तेवढा तो आपण त्याच्या जवळ लवकर जाऊ शकतो. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, पवित्रता, पवित्र भोजन, सत्संग आणि दिव्य गुण, हे जर आपलं फाउंडेशन चांगलं असेल तर राजयोगामध्ये आपल्याला वेळ लागत नाही. आणि ह्याच्यामधली तुम्हाला अशी मदत मिळते की आत्म्याला उडायला फार सोपं पडतं आणि अनुभव लवकर होतं. तर या 4 धारणा ज्याच्यामध्ये आहेत त्याच्यासाठी राजयोग हे फार सोपं आहे. आणि समजा जर नसेल सुरुवातीला तर तुम्ही राजयोग चालू ठेवा. हळूहळू ऑटोमॅटिकली, जसं मी माझा अनुभव सांगतो की माझ्यामध्ये या सगळ्या नव्हत्या धारणा किंवा पर्सेंटेज मध्ये होत्या, पण जसा अनुभव होत झाला तसा हे ऑटोमॅटिक निघायला लागलं. जसं आता आपण इथे बसलो, इथे कचरा असेल आपल्याला आवडणार नाही, स्वच्छता आपल्याला, जसं आपल्याला चांगलं वाटायला लागतं ऑटोमॅटिक आपण निर्णय घेतो, नाही हे चांगलं नाही, हे असं केलं तर मला त्रास होतो. आणि ऑटोमॅटिकली असे अनुभव होतात. असे कितीतरी उदाहरण आमच्याकडे आहेत. आमच्याकडे असे लोक यायचे जे दारूच्या बाटलीमध्ये बुडलेले असायचे. म्हणजे सकाळी उठल्यावर आपण पाणी पितो, हे लोक सकाळी उठल्यावर दारू प्यायचे. अशी लोकांची आता ही अवस्था आहे की त्यांना दारूचा वास पण सहन होत नाही, वास आला की उलटी होते. तर हे परिवर्तन कसं झालं, जेव्हा माझ्या शरीरातील टॉक्सिन्स दूर झाले तर माझं शरीर आता त्याला स्वीकारच करत नाही. सिगरेटचा वास सहन होत नाही. जो व्यक्ती चेन स्मोकर होता त्याला सिगरेटचा वास का सहन होऊ नये, कारण त्यांनी स्वतःचं स्वच्छ अस्तित्व जाणून घेतलेलं, त्यांनी स्वतःचं स्वच्छ स्वरूप आहे त्याचा अनुभव घेतलेला आहे. तर एकदा आपल्याला या गोष्टींचा अनुभव होतो, देन स्काय इज द लिमिट, तुम्हाला कोणी थांबवू शकत नाही आणि तुम्ही दुसऱ्यांसमोर एक्झाम्पल बनता. त्यामुळे मी असं म्हणेन की तुम्ही राजयोगाचा अभ्यास चालू करा. जसा तुमचा परमात्म्याशी योग जुळत जाईल तसा आपोआप तुमच्यामधली निगेटिव्हिटी निघून जाईल. आणि याचं सुंदर उदाहरण परमात्म्याने आम्हाला दिलेलं आहे की जसं एक बकेट आहे, त्या बकेटमध्ये अस्वच्छ पाणी आहे, ठीक आहे ना. तर ते अस्वच्छ पाणी तुम्ही कसं काढाल, तर जेवढं तुम्ही काढाल आतून अस्वच्छ कचरा निघत जाईल. मग त्याच्यासाठी सुंदर टेक्निक परमात्म्याची की वरून तुम्ही स्वच्छ पाणी टाकत चला. हळूहळू काय होईल, अस्वच्छ पाणी निघत जाईल आणि एक अशी वेळ येईल ते संपूर्ण बकेट स्वच्छ पाण्याने भरलेलं असेल. त्यामुळे जर तुम्ही करू शकला सुरुवातीला तर चांगलं, नाही तर तुम्ही योगाचा अनुभव करत जा, ज्ञानाचा अनुभव करत जा. हळूहळू तुमच्यामधील हे जे निगेटिव्हिटी आहे हे निघत जातील. आमचा असा अनुभव आहे आणि हळूहळू आपण परमात्म्याच्या निरंतर सानिध्यात राहू शकतो. डॉक्टर साहेब, ही माहिती पण खूप महत्त्वाची आहे. दर्शको, कितीतरी वेळा आपण बघतो की बरेचशा आपल्यामध्ये ह्या नेगेटिव्हिटीज किती भरलेल्या असतात, त्यांना काढायचा आपण खूप वेळा प्रयत्न करत असतो. पण डॉक्टर साहेब, एक छोटासा प्रश्न माझ्याही मनात आहे. वेळ आमच्याकडे खरंच कधी कधी नसतो. तर हा राजयोग जो आहे तर हा शिकण्यासाठी किंवा करण्यासाठी ब्रह्माकुमारींच्या सेवा केंद्रावर जाणं आवश्यक आहे आणि किती आवश्यक आहे? लक्ष असं आहे की आपलं जीवनच एक आश्रम व्हावं. अगोदर हा शब्द होता गृहस्थ आश्रम, म्हणजे घर असं असावं की ते आश्रम स्थान असावं. पण आता घर कसं आहे आपल्या सर्वांना माहिती आहे, ठीक आहे ना. घरातल्या लोकांना एक दुसऱ्यासाठी वेळ नाहीये, कारण तो आश्रम आता राहिलेला नाहीये. म्हणून तर डायव्हर्सचं प्रमाण एवढं आहे, घराघरात कला आहे, जे कलियुग आहे. तर येस, फायनल लक्ष हेच असावं की आपल्या घरामध्ये तसं वातावरण आपण तयार करावं. आपण बघतो की आपल्या घरी पण देवारा असतो, पण तरी आपण मंदिरात जातो ना. मंदिरातलं पावित्र्य किंवा त्या स्थानाचं महत्व असतं. तसंच ब्रह्माकुमारीचे आश्रम जे आहेत तिथे मेडिटेशन रूम असतं आणि तिथे फक्त मेडिटेशन होतं आणि तिथे मेडिटेशन करून करून ती जागा एकदम चार्ज झालेली असते. म्हणजे त्या वातावरणामध्ये एवढे अणुरेणू मेडिटेशनचे असतात की तुम्ही घुसल्या घुसल्या तुम्हाला अनुभव होतो. असा भरपूर लोकांचा अनुभव आहे. तर या सुरुवातीला तुम्हाला तिथे गेला तर तुम्हाला जास्त फायदा. तसं 7 दिवसाचा कोर्स करून तुम्ही घरी देखील अभ्यास करू शकता. पण जर तुम्हाला दिव्य अनुभव करायचे असतील, त्याच्या खोलीमध्ये जायचं असेल, अनुभवाच्या परमात्म्याच्या गुणांचा अनुभव करायचा असेल, तर आय वुड सजेस्ट बिंग अ डॉक्टर, मी पाहिलंय की जे लोक रोज, भले तुम्ही जास्त वेळ देऊ नका, मिनिमम आमच्याकडे 1 तासासाठी लोक येतात. आम्ही सर्व कामावर जाणारे लोक आहोत, तर आम्ही 1 तास काढून
ज्ञान ऐकतो, ज्ञानाचा क्लास, आणि मग 15-20 मिनिटं योग करतो. जर तुम्ही एवढा वेळ देऊ शकलात तर अतिशय चांगलं आहे. जर तुम्ही समजा एवढा वेळ देऊ नाही शकलात तर मी म्हणेन की कमीत कमी 15 ते 20 मिनिटं तुम्ही जरूर द्या. कारण तिथे जाऊन जी ऊर्जा आपल्यामध्ये येते त्याने काय होणार की तुम्हाला एक कॉन्फिडन्स वाढेल की येस मला अनुभव होतोय, मला खूप बरं वाटतंय, आणि मग ऑटोमॅटिकली तुम्ही स्वतःमध्ये चेंजेस करा. आणि मग तुम्ही हळूहळू तुम्हाला असं वाटतं की येस मला आता ठीक आहे, आणि एकदा तुम्हाला ती आवड निर्माण झाली की तुम्ही राहू शकणार नाही. आम्ही असे लोक बघितले आहेत दिवसभरामध्ये एवढे थकतात, कॉर्पोरेटमध्ये मॅनेजर्स आहेत, इंजिनियर्स आहेत, पण ते कसंही वेळ काढून कितीही बिझी असले तरी कमीत कमी 15-15 मिनिटं जरूर येतात. तर माझं असं म्हणणं आहे की तुम्ही जरूर आश्रमावर जावं आणि रोज जावं, कारण मंदिराचं महत्व आहे, तिथे पावित्र्याचं महत्व आहे, आणि मग तसंच वातावरण आपल्या घरी पण निर्माण करावं, आणि मग तुम्ही त्या अवस्थेमध्ये निरंतर राहू शकता. तर जरूर सेंटरवर गेलं पाहिजे. आणि तुम्हाला काही प्रॉब्लेम असतील, कारण सुरुवातीला आपल्याला भरपूर मार्गदर्शनाची आवश्यकता असते. तुम्हाला एखादे स्टेजेसमध्ये ऑब्स्टॅकल आला तर तुम्हाला कळणार नाही, पण तिकडचे जे आमचे वरिष्ठ भाई बहिणी आहेत ते तुम्हाला मार्गदर्शन करू शकतील की ह्याचं सोल्युशन असं आहे, ह्याचं सोल्युशन असं आहे. मग तो पण फायदा तुम्हाला मिळू शकतो, आणि दुसऱ्यांचे अनुभव ऐकून पण तुम्हाला प्रेरणा मिळू शकते, आणि दुसऱ्यांच्या योगाचं पण तुम्हाला मदत मिळू शकते, जे तुम्हाला घरी मिळणे फार कठीण आहे. त्यामुळे यस, फर्स्ट चॉईस यू मस्ट, इफ नॉट पॉसिबल मी म्हणेन कमीत कमी 10-15 मिनिटं जा. जर ते पण शक्य नसेल तर आठवड्यातून 1-2दा अवश्य जा. डॉक्टर साहेब नक्कीच खूप चांगली गोष्ट तुम्ही सांगितली की एक साधक जर बनायचं असेल तर मार्गदर्शन नक्कीच आपल्याला हवं असतं, आणि त्याच्यासाठी ब्रह्मकुमारी संस्थेकडे जाणं तितकंच गरजेचं आहे की तिथलं वातावरण ऑलरेडी तयार आहे. काही ज्या मनामध्ये शंका होत्या की जसं तुम्ही पण उल्लेख केला की ब्रह्मकुमारी सेंटरवर जायचं किंवा सेवा केंद्रावर जायचं म्हणजे सगळं काही सोडायचं, हा जो दृष्टिकोन पूर्वी आमच्या मनामध्ये होता तोही तुम्ही स्पष्ट केला की ह्याची आपल्याला गरज आहे. जर सोडू शकत असेल तर अतिउत्तम, नाही तर थोडासा विलंब होणार आहे, बाकी आपल्या मनावर आहे. परंतु तेही तुम्ही सांगितलं की जशी जशी अनुभूती होईल तसतसं ह्या गोष्टी आपोआप सुटत जाणार आहे, आणि हे इतकं सुंदर आहे, इतकं सहज आहे, ह्याची जाणीव आम्हाला आजपर्यंत नव्हती. तुम्ही खूप अगदी सोप्या शब्दामध्ये आम्हाला याची जाणीव करून दिलेली आहे. खूप महत्त्वपूर्ण माहिती तुम्ही आम्हाला दिलेली आहे, त्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद. दर्शक हो, ह्या सर्व माहिती ज्या तुम्हाला आतापर्यंत आम्ही राजयोगाबद्दल दिलेल्या आहेत, परंतु ही नुसतीच माहिती नाही तर एक शास्त्र म्हणून, एक सायन्स म्हणून तुमच्यासमोर हा सर्व मुद्दा आपल्याला डॉक्टर सचिन यांनी मांडलेला आहे. याच्याबद्दल अधिक तुम्हाला काहीही माहिती जर हवी असेल तर नजीकच्या ब्रह्मकुमारी सेवा केंद्रावर तुम्ही भेट देऊ शकता, किंवा आमची वेबसाईट www.bkmarathi.com ह्या वेबसाईटवर तुम्ही भेट देऊ शकता. तर भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार.